चवळीची उसळ तर तुम्ही सगळ्यांनी खाल्ली असेल, आपण आपल्या यूट्यूबवर सुद्धा दाखवली, परंतु चवळीच्या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते बरं का. आणि सध्या बाजारामध्ये चवळीच्या शेंगा बऱ्याच येतात. काय होतं की आपल्याला ती भाजी माहिती नसते, त्यामुळे आपण ती आणत नाही, आणली नाही तर आपण करत नाही. पण पूर्वीच्या काळी चवळीच्या शेंगांची भाजी अगदी हमखास केली जायची, कारण दारामध्ये सगळ्यांच्या चवळीचे वेल असायचे. तर आज ही भाजी कशी करायची हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. सोपी आहे, चवदार आहे आणि मुख्य म्हणजे एक नवीन प्रकार आपल्याला भाजीचा मिळतो, हो की नाही. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि छानपैकी मस्त खमंग चवळीची भाजी करूया. हे पहा, ह्याला चवळीच्या शेंगा मिळतात. अशी बांधलेली चवळीच्या शेंगाची पेंडी मिळते, ती आपण आणायची. त्याच्यातल्या आता मी थोड्या जाडवाल्या एका बाजूला केल्यात, ह्या बारीक एका बाजूला केल्यात. ह्या शेंगा ज्या असतात ना, याचं हे मागचं पुढचं आपण काढून घ्यायचं. शीर असेल तर शीर काढायची हे, आणि मग विळीवर छान बारीक बारीक ह्या चिरून घ्यायच्या. आपण जी चवळीची उसळ करतो ना, त्याच्याच शेंगा असतात. आणि जर समजा अशी मोठी असेल, जास्त निब्बर झालेली असेल ना, त्याच्या हाताला आपल्याला लागतं की त्याच्यात चवळी झालेली. ह्या ज्या दाणे आहेत ते आपण काढून घ्यायचे आणि ते आपण त्या भाजीमध्ये वापरायचे. ओले दाणे आहेत की नाही, दिसले का तुम्हाला. आणि दाणे काढून ही शेंग काढून टाकायची, कारण हे निब्बर झाले ना याचं साल आता, त्यामुळे आपल्याला ते वापरता येणार नाही. अशा या चवळीच्या शेंगा आपण बारीक चिरून घेतल्या. आपण तेल घालूयात. तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालूयात. ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये टाकली ना तरी सुद्धा चालते बरं का, पण पाणी मात्र कमी घालायचं, नाहीतर मग ती पानसट होते. मोहरी तडतडत आली की गॅस लहान करायचा, त्यात हळद घातली. नंतर ह्या बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा आहेत ते आपण घालणार. या भाजीमध्ये आपण बटाटा घातला तरी चालू शकतो, किंवा कांदा लसूण परतून घातला तरी सुद्धा चालतो. पण मी आज काही कांदा घालून करणार नाही, साधी प्लेन करणार आहे. आपण चवळीचे दाणे सुद्धा घातलेत बरं का त्याच्यामध्ये, तर ही छान परतून घेऊयात पहिल्यांदा. कुठली भाजी चांगली परतली गेली ना की तिची चव चांगली येते. शेंगा छान परतून झाल्यात, त्याच्यात आता आपण नेहमीचा मसाला घालूया. गॅस लहान करायचा. थोडंसं लाल तिखट, आपला नेहमीचा घरातला काळा मसाला. हा तिखट नाही आहे म्हणून मी 1 टेबलस्पून एवढा घातलेला आहे. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं, त्यामुळे आपली भाजी लवकर होईल. आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट न घालता ही खोबऱ्याची चटणी केलेली आहे. यात लसूण वगैरे काही घातलेलं नाही आहे. ही अंदाजे आपण 1 टेबलस्पून घालणार आहोत. हे चमचे लहान आहेत त्यामुळे 4-5 चमचे घातल्यासारखे वाटत आहेत, पण 1 टेबलस्पून आपण ती घालणार आहोत. तर शेंगा बुडतील एवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. ह्याच्यात तुम्ही दाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता, ओलं खोबरं पण वापरू शकता. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजू देणार भाजी. साधारण एक 4-5 मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून बघूयात. वा, आपली भाजी शिजलेली आहे. मी गरम पाणी ठेवलं तर करायला, लागलं तर घालायला, पण आपल्याला एवढं बास होऊन जाईल पाणी. त्याच्यामध्ये आपण चवीपुरता गूळ, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तर फक्त गूळ विरघळला की झालं का. गूळ मी आधी घातला नाही. एखाद्याला काय होतं, गूळ आधी घातला ना तर शेंगा पटकन शिजत नाहीत. तर आपली भाजी तयार आहे की नाही. एखादी छान नाजूक बारीक जर एखादी मुलगी दिसली तर आपण काय म्हणतो, अगदी चवळीच्या शेंगासारखी दिसते. तर ही चवळीची शेंग कशी असते तेही तुम्हाला आज कळलं, आणि त्याची भाजी कशी करतात हेही तुम्हाला आज नक्की कळलं असेल. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला आणि इंस्टाग्राम बघायला विसरू नका. धन्यवाद.